नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक ना ब्लाऊजवरून माप घेऊन डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी बघा मी इथे अस्तर घेतलेला आहे, डबल फोल्ड अस्तर आहे, बंद बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे। आता आपण साइड बाय साइड ब्लाऊजचं मापही घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथे लगेचच माप टाकून आपण ड्राफ्टिंग करून कटिंग पण करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची ब्लाऊजची उंची। उंची घेताना पाठीमागच्या बाजूने उंची घ्यायची, जसं की शोल्डर आणि टक्सचा सेंटर भाग असतो तिथे पूर्ण उंची आहे 15। त्यानंतर आता मेन चेस्ट मोजायची, हुकच्या बाजूने नेहमी चेस्ट मोजायची, तर 9 इंच येत आहे। तर मला थोडासा डाऊट वाटला, त्यामुळे मग मी दुसऱ्या साईडला पण मी चेक केलं, हे थोडंसं ताणल्यानंतर 9 इंच येत होतं, अदरवाईज 8.25 येत होतं। मग मी थोडंसं डाऊट वाटत होतं, त्यामुळे मी दुसऱ्या बाजूला पण मी चेक केलं आणि तिथे पण 9 येत होतं, म्हणजे टोटल छाती ही आपली 36 होती। त्यानंतर इथे मी पुढचा गळा मोजला, पुढचा गळा 6। पाठीमागचा गळा मोजण्या अगोदर पूर्ण उंचीमधून खालची पट्टी वजा करायची, उरलेला गळा। त्यानंतर मी तयार शोल्डर पट्टी किती असावी हे चेक केलं, म्हणजे आपल्याला शोल्डर टाकताना आपला गोंधळ होत नाही। त्यानंतर बाहीची उंची दंडघेर मोजला। आता इथे माप टाकायचे, तर पूर्ण उंचीमध्ये आपण 1 इंच प्लस करतो नेहमीसारखं। पूर्ण उंची 15 होती, तर मी 16 इंचावर मार्क करते। इथे बॉटमच्या साईडला म्हणजे खालच्या बाजूला एक सरळ लाईन आखून घेतली आणि अस्तर सरळ करून घेतलं। त्यानंतर शोल्डरच्या बाजूला सुद्धा एक लाईन आखून घेतली। त्यानंतर आता बघा शोल्डर पट्टी कमी असेल तेव्हा शोल्डर पण आपल्याला कमीच घ्यावं लागतं। तर इथे ना जरी छाती 36 आहे तरी पण मी शोल्डर 5 घेते, कारण डीप नेक जास्त आहे 10 इंचाचा, गळा रुंदी 2 इंच घेणार आहे आणि 2.25 इंच शोल्डर पट्टी राहील, अशा हिशोबाने मी 5 इंच शोल्डर टाकलेला आहे। मुंढा जो आहे तो मी इथे 5.5 घेतला आहे। त्यानंतर इथे मी पाठीमागचा मुंढा मोजून घेतला, तर टोटल 8 भरला, म्हणजे 16, तर तो बरोबर येणार आहे 5.5 मुंढ्यामध्ये। इथे एक लाईन आखून घेतली, त्यानंतर छातीचं माप टाकलं, 9 चौक 36, 9 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5-2 तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते। 5 इंचावर पुन्हा छातीच्या लाईनला मार्क केलं आणि लाईन सरळ आखून घेतली। त्यानंतर पाठीमागच्या मुंढ्याला 1.25 इंचावर आकार द्यायचा अशा पद्धतीने, आणि वरती शोल्डरला अर्धा इंच सोडून आपल्याला मुंढा मोजून घ्यायचा। तर हा परफेक्टली बघा 8 इंच आला आहे। त्यानंतर आता कमर मोजायची ब्लाऊजवरती, तर ब्लाऊजवरती कमर आहे 30 इंच, गोलाकार पद्धतीनेच नेहमी मोजायची। त्यानंतर 30 असल्यामुळे 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच, तर मग मी इथे 7.5 इंच कमरेला मार्क केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असल्यामुळे मी टोटल 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलं। 1 इंच पाठीमागच्या भागाला आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेतो। आणि आता ही लाईन जे शिलाई मार्जिन आणि फिटिंग लाईन आखून घेतल्या, आता हे आपण कट करून घेऊयात। हे कट करून झाल्यानंतर आता पूर्णपणे लक्ष द्या, प्रिन्सेस कटचा फ्रंट भाग आपण तयार करतोय। तर हुकलूक पट्टीसाठी आपल्याला इथे मार्जिन सोडायचं आहे, त्यामुळे मी एक लाईन आखून घेतली आणि त्याच्या आतमध्ये दुसरी लाईन आखली की जे माझं मार्जिन राहणार आहे आणि एक कट होणार आहे। तर मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क केलेला आहे आणि त्याच्या पुढे मी आता हा पाठीमागचा भाग ठेवणार आहे मार्जिनच्या पुढे। आता इथे आपण प्रिन्सेस कटचे 2 पार्ट जे आहेत ते वेगवेगळे कट करणार आहोत। लक्षपूर्वक बघा, थोडी वेगळी मेथड सांगितली आहे। शोल्डरला मार्क केलं, त्याच्यानंतर मुंढा मार्क करून घेतला, गळा रुंदीवर मार्क केलेला आहे। आता बॉटमला पण एक मार्क करून घेतला, त्यानंतर फ्रंट साईडमध्ये नेहमी 1 इंच उंची एक्स्ट्रा घेतली जाते, ठीक आहे। तर आता इथे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो मी इथे जो बॅक पार्ट मी इथे ठेवलेला आहे त्यावरतीच मार्क करून तो छापून घेणार आहे। तर टक्स पॉईंटची उंची जी आहे ती 10.5 आहे, तर मी 11 इंचावर मार्क केलं शोल्डरपासून, आणि हुकलूकपासून 3.5 इंचावर मार्क केलं छातीला, आणि कमरेला 3 इंचावर मार्क केलं, आणि अशी ही लाईन क्रॉस आखून घ्यायची।
आता मध्य मेन टक्स जो आहे तो 2.25-2.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता 36-38 मापाला. आता हा टक्स तयार झाला. त्यानंतर फ्रंट भाग जो आहे त्यामध्ये मी पुढच्या भागाला 1 इंच एक्स्ट्रा ठेवते, जेणेकरून ब्लाऊज हा वरती तरंगला नाही जात. त्यानंतर बघा इथे मी मुंढ्याला आकार दिला अशा पद्धतीने व्यवस्थित. त्यानंतर व्यवस्थित आकार देऊन बॉटम साईडला म्हणजे खालच्या बाजूला जो आपण टक्स घेतला होता त्याला पण व्यवस्थित असं शेप देऊन घ्यायचा प्रिन्सेसचा. जेवढा छान आणि व्यवस्थित शेप तुम्ही देणार तेवढा प्रिन्सचा आकार किंवा प्रिन्स कटचा पफ जो आहे तो सुंदर येतो आणि छान फुलून येतो. त्यानंतर इथे बघा मुंढ्यात पण मी 1/2 इंचाचा टक्स घेत असते, जो मी इथे वजा केला. आता ह्याच्यावर मी मार्क करण्याचं कारण सांगते तुम्हाला पुढे. मी इथे मार्क करून घेतलं आणि आता फक्त आपण हा जो भाग आहे हुकलूकच्या बाजूचा प्रिन्सचा तो मार्क करून घेते बघा खालच्या बाजूला. मी मुंढ्यातला टक्स इथे येणार आहे तिथे मी मार्क केलं. त्यानंतर कमरेचा टक्स आणि टक्स पॉईंट हे दोन्हीही मार्क करून घेतलं. आणि त्यानंतर बघा पलीकडचा जो प्रिन्सचा भाग असतो तो सुद्धा मी छापून घेतला तिकडच्या बाजूला. त्याच्यात पण मुंढ्याची लाईन आणि साईडचा भाग, त्यानंतर उंचीमध्ये मार्किंग व्यवस्थित करून घेतलं. म्हणजे आपल्याला इथे शिलाई मार्जिन वाढवायचं असतं. तर बघा जिथे मी मार्किंग केलं होतं पलीकडच्या भागाचा फिटिंगच्या बाजूचा जो प्रिन्सेसचा कटोरीचा भाग आहे तो, आणि आहे तसा मी मार्क करून घेतला. ठीक आहे, ओके. आता आपण काय करणार आहोत, हुकलूक पट्टीचा जो भाग आहे तो अपूर्ण राहिला आहे तो पूर्ण करून घेऊयात. जसं त्यावरती मार्क केलं आहे तसंच इथे मी मार्क करून घेते. मुंड्यातला टक्स पण, आणि ह्याच्या बाहेर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. कारण काय होतं बऱ्याचदा आपण फॅब्रिकवरती कटिंग तर करतो पण शिलाई मार्जिन न घेतल्यामुळे पफ येत नाही. तर मी इथे शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि हा हुकलूक पट्टीच्या बाजूचा म्हणजे गळ्याच्या बाजूचा भाग तयार झाला आहे. आता फक्त मी गळ्याचं मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर आपण हा भाग कट करणार आहोत. आता मी काय केलं इथे बघा, जो बॉटम साईडचा टक्स आहे 1 इंच प्लस केल्यानंतर किती आला आहे तो टक्स पॉईंटपासून साईड कटोरीला मी मोजला आणि जितका येतो आहे तिथे मी मार्क केलं. म्हणजे आपला फक्त टक्स पॉईंट मॅच व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने. आणि पुन्हा साईडचा जो भाग होता तो मी चेक केला म्हणजे आपला फिटिंगच्या बाजूचा. त्यानंतर आता कमरेचं मार्किंग करायचं. बघा इथे 3 इंच गळ्याच्या बाजूच्या पार्टला जात आहे. त्यानंतर पुढे आपला साईडचा कटोरीचा भाग आहे त्याला 3च्या पुढे 7.5 इंचापर्यंत मार्क, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा प्रकारे हे मार्क केलेलं आहे. थोडं कन्फ्युजिंग जाईल पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण काय चुकत होतो आणि कुठे चुकत होतो ते. आणि काय होतं बऱ्याच जणी फॅब्रिकवरती कटिंग तर करतात पण शिलाई मार्जिन म्हणजे हे जे टक जोडण्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन हवं आहे ते शिलाई मार्जिन न घेतल्यामुळे सुद्धा ब्लाऊजला पफ येत नाही. आता आपल्याला जिथे आपण 1/2 इंचचं मुंढ्यातला टक्स वजा केला आहे तो वाढवायला बिलकुल विसरायचं नाही आहे फिटिंगच्या बाजूला, जसं मी इथे वाढवलेला आहे. आणि पुन्हा बघा मी इथे मार्क करून शिलाई मार्जिन आणि फिटिंग लाईन मार्क करून घेतली आणि पुन्हा हे मोजून घेतलं. जिथे आपला टक्स येत होता तिथे मी अशी क्रॉस लाईन आखून घेतली म्हणजे आपला फिटिंगचा बाजूचा भाग पण कमी जास्त होणार नाही. त्यानंतर आता जिकडे टक्स जोडला जाणार आहे त्या साईडला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन मी इथे घेते. आता तुम्ही म्हणाल की हे इतक्यात नवीन शिकणाऱ्यांना जमेल का, तर नाही, नवीन शिकणाऱ्यांच्या लगेच लक्षात येणारच नाही हा भाग. त्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस असावी. बेसिक तरी तुम्हाला पेपरवरती कटिंग करायला यायला हवं, तेव्हा तुम्हाला डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करायला जमणार आहे आणि तुमचा वेळ वाचणार आहे. तर आता हे डन झालेलं आहे आणि हा पार्ट मी कट करून घेतला आणि तो बघा मी इथे चेक करते की हा परफेक्ट येतो आहे का, कमी जास्त होत नाही आहे ना. तर थोडासा एक्स्ट्रा होतो आहे. तसंही आपण अजून पुढच्या मुंड्याचा आकार कट केलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे नंतर स्टिच करताना. त्यामुळे जास्त टेन्शन लोड घ्यायचा नाही, आपण स्टिचिंगच्या पार्टमध्ये ते बघणारच आहोत. आता मी हा पार्ट पण कट करणार आहे. इथे आपल्याला आधी गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
ठीक आहे. तर गळ्याला आकार मी हे पूर्ण कट करून घेते, त्यानंतर मी गळ्याला आकार देते. तर आपली गळ्याची उंची जेवढी असेल त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं, म्हणजे अर्धा इंच. आणि गळारुंदी आपण इथे 2 इंच घेतलेली आहे. जे काही तुमचा गळाची उंची असेल, फक्त बॉटमला गळारुंदी कंपल्सरी 2.5 इंच ठेवायची आणि शिलाई मार्जिनच्या पुढे गळारुंदी मोजायची नेहमी. चौकोन तयार करून घेतला आणि गोलाकार आकार देऊन घेतला. आता हा कट केला. आता बघा, आपण फ्रंट साईडमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. त्याचं कारण पण सांगते की आपण हुक लूक पट्टीच्या बाजूला आपली पट्टी जास्त होते आणि त्या साईडला थोडंसं क्रॉस यायला हवं, म्हणून आपण तिथे टक्स घेणार आहोत. बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की इथे तू टक्स का घेते. तर मी इंस्टाग्रामवरती जे काही पोस्ट टाकल्या होत्या त्यासाठी, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेल. असं मी ह्या पद्धतीने सुद्धा मी ब्लाऊज शिवते. सो ही पद्धत मी तुमच्याशी नक्की शेअर करते. तर काय करायचं, सेंटर काढायचं आणि जो 1 इंच आपण वाढवलेला आहे तो टक्स इथे घ्यायचा. तुम्हाला स्टिचिंगच्या पार्टमध्ये समजेल की किती सुंदर पफ येतो त्याचा. आता हा बॅक पार्ट आपला तयार झाला आणि फ्रंट पार्टसुद्धा आपला व्यवस्थितरित्या तयार झाला. आता पाठीमागचा गळाची उंचीमध्ये अर्धा इंच अधिक करायचं आणि इथे मी जास्त ब्रॉड गळा नको आहे कस्टमरला, त्यामुळे मी 2.5 इंच खालच्या बाजूला गळारुंदी टाकली. पण तुम्हाला हवी तर तुम्ही 3 इंचापर्यंत ती घेऊ शकता, गळा जास्त ब्रॉड हवा असेल तर. आणि पाठीमागचा गळासुद्धा मी इथे कट करून घेतला. आता आपण बाहीचं कटिंग करूया. तर बाहीचं कटिंग करण्यासाठी 4 फोल्ड बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि जेवढी उंची असेल त्या उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे. आता मी बॉटमला अस्तर थोडंसं पुढे मागे होतं म्हणून लाईन आखून घेतली. आता मुंडा खोली साधारणतः 3, 3.5, 4 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. पण बऱ्याच जणांना खूप कमी मुंडा खोली आवडत नाही, कारण बाही खिचली जाते. तर त्याप्रमाणे तुम्ही कशी घेऊ शकता ते पण सांगते. आता इथे दंडघेऱ्यावरती मी इथे मार्क केलेला आहे डायरेक्ट ब्लाऊज ठेवून. त्यानंतर बायसेप्स राऊंड जो असतो, ज्यांनी माझ्याकडे कोर्स केलेला आहे त्यांना खूप डिटेलमध्ये तुम्हाला मी इन्फॉर्मेशन त्या स्टुडंटला माझ्या मी देते. ज्यांना कोर्स करायचा असेल बेसिक कोर्स, त्यांच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे मिसेस जोंधळे कोचिंग. त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही बेसिक कोर्स परचेस करू शकता. तर बघा इथे मी 3.25 इंचावरती घेतलेली आहे मुंडा खोली. त्यानंतर इथे बघा 8.5 म्हणजे आपण 9 इंच छाती आहे, तर छातीतून अर्धा इंच वजा करायचा, असा आपण बाहीरुंदीचा फॉर्म्युला आहे. आणि 1.5 इंच आतमध्ये 1.5 इंचापासून शोल्डरला एक लाईन आखली आणि मध्य काढून दोन्ही बाजूला असं मार्किंग केलं की 1.5 इंच यायला हवं दोन्हीतलं अंतर. आणि पाठीमागच्या मुंड्याचा असा आकार देते आणि त्याचबरोबर पुढच्या मुंड्याचा आकार. आणि मुंडा चेक केला बरोबर 8 येतोय का, तर हो परफेक्ट 8 येतोय. आता मी हा कट करून घेते. बाहीचं कटिंग पण झालेलं आहे आणि आता आपण फॅब्रिक ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूला 2 काठ असतात, तर एका काठाच्या बाजूला बाही कट करायची आणि दुसऱ्या काठाच्या बाजूला बॅक पार्ट कट करायचा. आणि फ्रंट हुक असल्यामुळे आपण फ्रंट साईडला शिलाई मार्जिन घेतलेला आहे. सो फ्रंट साईडला ओपन कुठेही कट केलं तरी चालतं. आणि त्यानंतर साईडचा पार्ट. सो अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे. आणि याचा स्टिचिंगचा पार्ट मी उद्याच्या पार्टमध्ये शेअर करणार आहे, सेकंड पार्टमध्ये. तर तुम्ही बघायला बिलकुल विसरू नका, कारण स्टिचिंगच्या पार्टमध्ये खूप छान छान टिप्स मी यामध्ये दिलेल्या आहे. साधा ब्लाऊज आहे पण परफेक्ट बसणारा ब्लाऊज आहे आणि याचं कटिंग थोडीशी वेगळी पद्धत आहे, त्याच्यामुळे स्टिचिंगची सुद्धा पद्धत नक्कीच वेगळी असणार आहे. सो नक्की उद्याचा पण एपिसोड बघायला विसरू नका. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, ह्यामध्ये थोडंसं जरी तुम्हाला काही महत्त्वाचं आणि उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि फ्युचरमध्ये जर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि हो, ज्यांना कोणाला माझे कोर्सेस परचेस करायचे असतील
तर त्यांनी नक्की जाऊन मिसेस जोंधळे कोचिंग गुगल प्ले स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला सर्च नसेल करता येत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे, जाऊन चेक करा. खूप सारे छोटे छोटे कोर्स आणि तुमच्या बजेटमधले कोर्स मी लॉन्च केलेले आहेत. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.